नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मागील व्हिडिओजमध्ये आपली जी लारावेलची सिरीज रनिंग आहे त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलिडेशन्स या पार्टवरती व्हिडिओ बघितला होता. तर जे काही व्हॅलिडेशन्स आहे ते आपण त्यामध्ये कव्हर केले होते. तर जवळपास लारावेलचे जे काही फ्रेशर्ससाठी रिक्वायर्ड टॉपिक्स होते ते ओव्हरऑल आपले कव्हर झालेले आहे. पण त्यामध्ये एक टॉपिक आपला राहिला आहे तो म्हणजे API. तर बऱ्याचशा केसमध्ये मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि याच्यासाठी आपल्याला API लागतात. तर त्याचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला API म्हणजे काय हे माहीत असेल किंवा नसेल, आय डोंट नो, किंवा असेल तर तुम्ही सांगू शकता API काय आहे. तर APIचं मिनिंग जवळपास सर्वांनाच माहीत आहे, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, ज्याला आपण काय म्हटलं जातं, API म्हटलं जातं. तर API जे आहे तर ते API ॲक्च्युली यूज कुठे होता. तर ज्यावेळेस आपण एखादं ॲप्लिकेशन असतं आपलं की ज्यामध्ये आपला डिव्हाइस किंवा आपला जो प्रोजेक्ट असतो, सपोज मी एखादं ॲप्लिकेशन क्रिएट केलं, एक्झाम्पल म्हणून मी एक ई-कॉमर्स वेबसाईट क्रिएट केलेली जी लारावेल यूज करून केलेली आहे, किंवा त्याचा पूर्ण पार्ट जो आहे लारावेलमध्ये वेबसाईट आहे. आता काय झालं की मला ती वेबसाईट यूज करून किंवा तो वेबसाईटचा जो कॉन्टेंट आहे किंवा तो जो डेटाबेस आहे आपला, जो MySQLमध्ये केलेला जो डेटाबेस असणार आहे, हा डेटाबेस आणि त्याचं जे काही कोडिंग आहे हे किंवा तो डेटा आहे तो मला शेअरेबल करायचा आहे. जसं व्हॉट्सअप, फेसबुक आहे हे इंटरनल डेटा शेअर करतात, तसं की सपोज त्यातनं मला काय करायचं आहे, त्याचे प्रॉडक्ट आणि ते जे आहे त्याच्या रिलेटेड मला मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं आहे जे की अँड्रॉइड किंवा iOSवर रनिंग होणार आहे. तर यासाठी त्या वेगळ्या टेक्नॉलॉजी. आता काय होणार आहे की एखादा कस्टमर तो मोबाईलवर नाही लॉग इन करू शकतो ई-कॉमर्स वेबसाईटला, सेम तोच कस्टमर आपण काय करू शकतो, वेबवर नाही करू शकतो. आता वेब तर लारावेलमध्ये बनलेली आहे, बट मोबाईल ॲप तर लारावेलमध्ये नाही बनवू शकत. बट लारावेलमध्ये त्या ॲप रिक्वायर्ड जे असतात तर ते API यूज केले जातात. तर API हा एक सॉफ्टवेअरचा पीस असतो किंवा कोड असतो, पार्ट असतो की जो काय करतो, मल्टिपल टेक्नॉलॉजीज सोबत काय करतो, कम्युनिकेट केला जातो. तर आता ते कम्युनिकेशनसाठी तुम्हाला JSON वगैरे यूज केलं जातं. तो एक जावास्क्रिप्टचा पार्ट असतो. JSON तो कॉमन आहे. तर प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये JSON वगैरेचं वर्किंग केलं जातं. तर ते यामध्ये यूज केलं जातं प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये, JSON एनकोड डिकोड. तर तुम्हाला जावास्क्रिप्टचा पार्ट थोडासा अंडरस्टँडिंग करावा लागेल. तर आपल्याला लारावेल नंतर ॲक्च्युली तीच सिरीज आपण सुरू करणार आहोत, जावास्क्रिप्ट आणि त्याच्या पुढच्या फ्रंट एंड टेक्नॉलॉजीजवरती. तर बघा, तर API जे आहे तर वेगवेगळ्या टाईपचे APIs काय केले जातात, यूज केले जातात. आता मी त्यामध्ये काही पार्ट्स आहे APIचे ते सांगतो. तर सर्वात इम्पॉर्टंट जो आहे तो टाईप त्यामध्ये असतो तो म्हणजे पहिला जो टाईप आहे रेस्ट API. आता रेस्ट API काय असतात तर रिप्रेझेंटेशन स्टेट ट्रान्सफर, याला म्हटलं जातं रेस्ट API. हे जे आहे वेब सर्व्हिसेसचे API असतात जे आपल्याला काय केले जातात, डेटा काय करता, डिव्हाइसला डिलिव्हर्ड करता किंवा फ्रंट एंड टेक्नॉलॉजीजला. सपोज माझ्याकडे बॅकएंड आहे आणि मला रिॲक्ट एक ॲप API बनवायचं आहे किंवा रिॲक्टमध्ये फ्रंट एंड बनवायचं आहे, त्या केसमध्ये APIs म्हणून तो डेटा आपल्याला मिळतो. त्यामध्ये रेस्ट API असतात यूज केलेले. तर हे जे रेस्ट API असतात ते मोबाईल ॲप्लिकेशन वगैरे इकडे जास्त यूज करतात आणि सध्या ट्रेंडिंगला रेस्ट APIs आहे. सपोज फॉर एक्झाम्पल नेटफ्लिक्स वगैरे हे लोक जे असतात, उबर, ॲमेझॉन वगैरे हे लोकांचे जे ॲप्लिकेशन्स आहे मोबाईल ॲप्लिकेशन, हे पूर्ण रेस्ट API यूज करून केलेले आहेत. आता रेस्ट API जे आहे तर हे रेस्ट API स्टेटलेस असतात. मेन म्हणजे त्याचा जो प्रोटोकॉल असतो तो स्टेटलेस, म्हणजे HTTP प्रोटोकॉल यूज करतात, त्यामुळे ते काय असतात, जनरली स्टेटलेस असतात. तर याचा एक ॲडव्हान्टेज आहे. आता यानंतर ना अजून दुसरा जो टाईप आहे SOAP API. SOAP म्हणजे काय असतो, सिम्पल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल. आता सिम्पल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल हे जवळपास वेब APIs आहे जे जसं रेस्ट वर्क करतं एक्झॅक्टली सेम वर्क करतं. बट SOAPला काही स्टँडर्ड रूल्स डिसाईड केलेले आहे. जनरली SOAP हा XML फॉर्मॅटिंगमध्ये असतो, त्याच्यामुळे त्याला काही रूल्स डिसाईड केलेले आहे आणि तो डेव्हलपमेंट ऑन द फ्लाय कोड डेव्हलप करण्यामध्ये थोडासा कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या स्ट्रिक्ट रूलमुळे तो कधी कधी कनेक्टिव्हिटी इश्यू पण क्रिएट करतो. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं एक्सपर्ट डेव्हलपर वगैरे हे यूज करावं लागतं. त्यामुळे काय केलं जातं, मोस्ट ऑफ द डेव्हलपर्स काय करतात, रेस्ट API प्रेफर करतात. म्हणून शक्यतो आपण रेस्ट APIs बघत आहोत. यानंतर ना RPC API. RPC हा एक अजून तिसरा टाईप आहे APIचा, RPC API. आता हे जे RPC API आहे त्याच्या नावातच दिलेलं आहे रिमोट प्रोसिजर कॉल प्रोटोकॉल. रिमोट प्रोसिजर कॉल प्रोटोकॉल हे काय केलं जातं की हा सर्वात ओल्डेस्ट APIचा टाईप आहे. म्हणजे रेस्टच्या आधी तो हा टाईप होता, रेस्ट आणि SOAPच्या आधी, आणि नंतर मग आपल्याला तर हे आलेले. आता इथे काय असतं की त्याच्या नावातच दिलेलं आहे रिमोट प्रोसिजर कॉल. आता रिमोट प्रोसिजर कॉल म्हणजेच प्रोसिजर म्हणजे फंक्शन्स आणि रिमोट म्हणजे दुसऱ्या
सर्व्हरवर रन होणारं एखादं फंक्शन कॉल करणं, ज्याला म्हटलं जातं रिमोट प्रोसिजर कॉल. आता तुम्ही हेच कन्सेप्ट तुम्ही बाकी लँग्वेजमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल जावामध्ये यूज केलं जातं. तिकडे एक हाच एक प्रकार जो आहे तो, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट मार्शल ऑब्जेक्ट वगैरे असा प्रकार आहे, तर तिकडे यूज केलं जातं रिमोट प्रोसिजर कॉल म्हणून. तर त्यालाच RPC म्हटलं जातं. तर हे एक XML बेस्ड टेक्नॉलॉजी यूज करून हा API काय केला जातो, राईट केला जातो. यानंतर ना आता एक नवीन APIचा टाईप आलेला आहे मार्केटमध्ये, ज्याला म्हटलं जातं इव्हेंट ड्रिव्हन API. आता इव्हेंट ड्रिव्हन API जे आहे हे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे, बट हे जवळपास रेस्टच बेसिक पार्ट यूज केलं जातो. बट यामध्ये काही बिहाइंड द सीन्स काही आर्किटेक्चर थोडंसं वेगळं आहे. ते का वेगळं आहे त्याच्या मागे काही एक हे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेब सॉकेट आणि स्ट्रीमिंग यामध्ये यूज केलं जातं, वेब हुक्स यूज केले जातात. तर फॉर एक्झाम्पल पेमेंटच्या प्रोसेससाठी किंवा मग चॅटिंग वगैरे करतो या केसेससाठी वेब सॉकेट यूज केलं जातं. आणि जे आपण स्ट्रीमिंग ॲप्लिकेशन्स बघतो, हॉटस्टार, डिझनीज किंवा मग अजून हूट ॲप आहे, भरपूर सारे ॲप आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग केलं जातं. त्या स्ट्रीमिंग ॲपमध्ये इव्हेंट ड्रिव्हन काय केलं जातं, API काय केलं जातं, यूज केलं जातं. तर इव्हेंट ड्रिव्हन API फक्त जनरली स्ट्रीमिंग आणि वेब सॉकेटिंग यासाठी यूज केलं जातं. बट त्याच्या पुढचा जो पार्ट असतो, जे तुम्ही लिस्टिंग वगैरे करता, की सपोज ते आपल्याला त्या पूर्ण चॅनलची लिस्ट येते किंवा व्हिडिओजची लिस्ट येते, तर त्या केसेसमध्ये युजर ऑथेंटिकेशनमध्ये तिकडे हाफ पार्ट जो असतो तो ऑलवेज REST API असतो. तर ओव्हरऑल हे जे टाईप्स आहे हे REST APIचे टाईप्स आहे. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे की लारावेलमध्ये ते REST API कसे यूज करतात हे जे बघितले आपण ते APIचे टाईप होते. आणि आता लारावेलमध्ये आपल्याला API कसं क्रिएट करायचंय आणि यूज करायचंय तर ते आपल्याला बघायचं आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये जाऊया, स्क्रीनवर जाऊया. हा आपला प्रोजेक्ट रेडी आहे आणि यामध्येच आपण वर्किंग करणार आहोत. हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे. आता बघा, माझ्याकडे एक डेटाबेस होता जो आपण लास्ट टाइम क्रिएट केलेला आहे. खूप सारे डेटाबेसचे प्रोग्राम्स बनवले होते आपण. त्यामध्ये एक स्टुडंट टेबल बनवला आहे आणि यावरती मला काय करायचं, एक APIs राईट करायच्या. तुम्ही कुठल्याही याच्यावरती करू शकता. एम्प्लॉई पण आपल्याकडे आहे, एम्प्लॉईवर पण आपल्याला करता येईल, बट त्यामध्ये आता सध्या डेटा नाही आहे. मी इकडे स्टुडंटवरतीच वर्कआउट करतो. त्याच्यामध्ये मिनिमम फील्ड्स आहे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होणार नाही, अंडरस्टँडिंगला इझी असणार आहे. तर नेम, ॲड्रेस, क्लास आणि ID हे 4 फील्ड्स यामध्ये काय केलेले आहे, यूज केलेले आहे. आता बघा, मला काय करायचं आहे, याच्यावरतीच API राईट करायचे. तर त्यासाठी सुरुवात करूया आपण इकडे. आता API राईट करताना काय आहे की API नथिंग बट तुम्ही जे कंट्रोलर्स वगैरे यूज केलेले आहे एक्झॅक्टली सेमच यूज केलं जातं. बट यामध्ये आपल्याला काय केलं जातं की हे जे कंट्रोलर्स आहे यामध्ये जे फंक्शन्स असतात, तर या फंक्शन्समध्ये आपण काय केलेलं आहे, इकडे जर बघितलं तुम्ही तर यामध्ये व्ह्यू रिटर्न करतोय. बट ज्यावेळेस तुम्ही API यूज करता त्यावेळेस तो व्ह्यू रिटर्न करत नाही, कारण व्ह्यू तिकडे डेव्हलप होणार असतो. सपोज मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये असो किंवा फ्रंट एंड, रिॲक्ट, अँग्युलर व्ह्यू यामध्ये Vue.js मध्ये आपल्याला तो डिस्प्ले करायचा असतो, तो कंटेंट जो असतो तो. त्यामुळे तिकडनं फक्त तुमचा डेटा जातो. तो डेटा जो जातो तो JSON फॉर्मॅटेड जातो. तर ते आता आपल्याला काय करायचं, बघायचं आहे. मग आता आपण काय करूया, पहिले एक कंट्रोलर क्रिएट करूया जो की आपल्याला काय करेल, API क्रिएट करून देणार आहे. मग मी इथे काय करतो, एक फाईल क्रिएट करतो आणि त्याला नेमिंग देतो API कंट्रोलर. हे अंडरस्टँडिंगसाठी मी नेम दिलंय API, तुम्ही वेगळं पण नेऊन देऊ शकता यामध्ये. तर हा कंट्रोलर काय केलाय, मी क्रिएट केलेला आहे. आता बघा, मला काय करायचं आहे, इथे आपला रेग्युलर स्टार्ट करायची PHP नेम स्पेस पास केलाय मी. आता तो इथे डायरेक्टली आहे. कधी कधी आपण जेव्हा प्रोजेक्ट बनवतो त्यावेळेस इथे API काय केलं जातं, सेपरेटली एक फोल्डर बनवलं असतं डिरेक्टरी आणि नंतर API राईट केले जातात. आपण तसं पण करू शकतो. यानंतर क्लास API कंट्रोलर एक्सटेंड्स कंट्रोलर, आपला जो काही रेग्युलर कंट्रोलर आहे कंट्रोलर. ओके, हे आता ह्याच्यामध्ये जे कंट्रोलर्स वगैरे आहेत हे मी काय करतो, इथनं कॉपी करून घेतो. हा कंट्रोलर याला अटॅच झाला. आपल्याला रिक्वेस्ट वगैरे लागणार आहे. डेटाबेसची काही गरज नाही आहे, तुम्हाला रिक्वेस्ट लागेल इथे नेमस्पेसच्या खाली. हे एक्सटेंड्स कंट्रोलर केलंय. आता काय करायचं, यामध्ये फंक्शन्स क्रिएट करायचे. तर सेम जे आपण तिकडे करत होतो तसंच आहे. पब्लिक फंक्शन, मी आय थिंक स्टुडंट कंट्रोलरमध्ये ते सर्व राईट केलेलं आहे इथे. ओके, हेच ॲज इट इज काय करायचं आहे, मला यूज करायचं आहे. मी सेमच मी काय करतो, यूज करतो. म्हणजे आपला
प्रोग्राम थोडा शॉर्ट होईल, हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे म्हणून मी कॉपी पेस्ट करतोय. तुम्ही जर सिरीज बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल. बट आता इथे मी काय करतोय, हे जे यूज केलेलं आहे हे ॲज इट इज यूज करायचं आहे मला. इथे पब्लिक फंक्शन इंडेक्स आणि यामध्ये मला काय करायचं आहे, इथे राईट करायचं आहे स्टुडंट्स, गेट ऑल स्टुडंट्सचं रेकॉर्ड काय होणार आहे, यूज होणार आहे. इथे मी पेजिनेशन पण करू शकतो, मला वाटलं तर इथे मी पेजिनेट पण यूज करू शकतो. तर पेजिनेशनवर सेपरेट व्हिडिओज येणार आहे म्हणून मी यामध्ये ते कव्हर करत नाही आहे. यानंतर रिटर्न, हे झालं माझं वर्क. इथे मी रिटर्न करतोय, रिटर्न रिस्पॉन्स जेसन. ओके, आणि मला हा जो व्हेरिएबल आहे हा इकडे काय करायचा आहे, मला यामध्ये पास करायचा आहे. तर हा डॉलर हा व्हेरिएबल मी काय करेल, पास करेल यामध्ये. आणि नंतर मला काय करायचं आहे, यामध्ये यामध्ये आपण एक ॲरे बनवतोय आणि मग त्यात पास करतोय, म्हणजे तो प्रॉपरली पास होणार. असोसिएटिव्ह ॲरे बनवला तरीही चालतो. मी इथे एक असोसिएटिव्ह ॲरेज बनवतो, जो बेस्ट वे असणार आहे. आणि नंतर इथे तुमचं स्टेटस द्यायचं आहे 200. ओके, तुम्ही वेगळं पण स्टेटस देऊ शकता, तुमचं कस्टम स्टेटस. तर हे मी काय केलं, रिटर्न केलं. हा झाला माझा एक सिम्पल API क्रिएट. इथे आता हा API क्रिएट झाल्यानंतर मला काय करायचं आहे, इथे पुन्हा क्रिएटचं API राईट करायचं आहे. तर मी ॲज इट इज काय करणार आहे, सेम प्रोसेस यूज करणार आहे. इथे खाली काय करणार आहे, फंक्शन राईट करणार, पब्लिक फंक्शन. तुम्ही नेम देऊ शकता स्टोअर. आता इथे याला व्हॅलिडेशन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, मध्ये स्टेटस टू, यानंतर मेसेज रेकॉर्ड क्रिएटेड सक्सेसफुली. ओके, मी आता यामध्ये मेसेज दिला आहे आणि स्टेटस दिलेलं आहे आणि मला आता ॲड करायचं आहे. आता जो रेकॉर्ड येणार आहे तो माझा रिक्वेस्टमध्ये येणार आहे. तर मी काय करेल, इथे $रिक्वेस्ट याचा यूज करतो. आता हे नसणार आहे इकडे, तुम्हाला इथे ऑल ऐवजी क्रिएट यूज करतो आपण. आणि तिकडनं जी रिक्वेस्ट येते आपली, ही रिक्वेस्ट काय करायची, मला यामध्ये पास करायची. $रिक्वेस्ट पॉईंट्स टू ऑल, तिकडनं आलेला डेटा मला यामध्ये पास करायचा आहे. तर हे माझं काय आहे, वर्किंग आहे. हे स्टोअरसाठी झालं. आता सिमिलर वर्किंग मी काय करणार आहे, इथे अपडेटसाठी यूज करणार आहे. तर मी काय करतो, इथं पेस्ट करतो. याला मी एडिट म्हणतो, एडिट रिक्वेस्ट. आणि सेम आपल्याला कॉमा देऊन एक $ID एक पॅरामीटर आपण यूज करत असतो. तर इथे मी काय करणार आहे, इथे मी अपडेट राईट करणार आहे, अपडेट. आणि त्याच्या आधी मला पाहिजे वेअर. ओके, इथे कोलन मिसिंग झाला. ओके, हा वेअर. आणि यामध्ये मला पास करायचा आहे ID कॉमा $ID इकडनं. आणि आपलं काय करतोय, रेकॉर्ड आपण काय करतोय, अपडेट करतोय. रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली. ओके, यानंतर सिमिलर एक फंक्शन मला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे. आणि ते फंक्शन काय करेल, मी इकडे पास करेल. आता मी इथे ते जेव्हा पास करेल तर त्याला मी इथे डिलीट म्हणतोय किंवा डिलीट रेकॉर्ड, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही काय करू शकता, इथे पास करू शकता. यामध्ये रिक्वेस्ट नसणार आहे, आपल्याला डायरेक्ट डिलीट करायचं आहे. तर इथे मी डिलीट किंवा डिस्ट्रॉय, तुम्हाला जे हवं आहे ते यूज करा. तर ते काय केलं जाईल, कॉल केलं जाईल हे. आणि इकडनं पुन्हा आपला मेसेज जो आहे तर ते पास करणार, डिलीटेड सक्सेसफुली. आता हे जे API आहे हे इथे आपण क्रिएट करून घेतले, बट याची आपण राउटिंग राईट केलेली नाही. विदाउट राउटिंग लारावेल कुठलाही वर्क करू शकत नाही. मग आता मी काय करतोय, याला कॉल करतोय. बट आता आपल्याला काय करायचं आहे, इथे API असल्या कारणाने आपण इथे वेबमध्ये न राईट करता या API मध्ये काय करतोय, आपण राऊट राईट करतोय. मग आता मी काय करतो, जुना इथे एक राऊट दिलेला आहे तो काढून टाकतोय. यानंतर मला काय करायचं आहे, इथे आपला जो कंट्रोलर आहे तर तो कंट्रोलर इथे मला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे ॲप/कंट्रोलर्स आणि माझा API कंट्रोलर मी इथे काय करतोय, कॉल करतोय. आता API कंट्रोलर कॉल झाल्यानंतर मी इथे सुरुवात करतोय राऊट राईट करण्यासाठी. पहिला राऊट मी राईट करतोय गेट
गेट स्टुडंट कॉमा इथे आपला कंट्रोलर क्लास कॉमा त्याची जी फंक्शन आहे ते पहिले पास करणार आहे इंडेक्स. ओके, हे तर याच वेने मला काय करायचे, ऑल राऊट्स काय करून घ्यायचे, राईट करून घ्यायचे. जसं मी हे राईट केलंय तसं, फक्त यामध्ये छोटे छोटे चेंजेस आहे तर ते आपण करूया. पहिलं तर इथे क्रिएट आहे, याच्यासाठी आपण पोस्ट ऑलवेज यूज करतो. ओके, पोस्ट. आणि यामध्ये जे काही हे क्लोज करतोय मी, यामध्ये जे काही आपल्याला हवं आहे, फॉर एक्झाम्पल सॉरी यामध्ये स्टोअर नावाचं फंक्शन आहे, तर हे फंक्शन मी इथे काय करतो, पास करतो. सिमिलर आता मला काय करायचं आहे, एडिट करायचं आहे, तर एडिटसाठी मी इथे पुट हा फंक्शन काय केला जातो, राईट केला जातो. अपडेट स्टुडंट API. आता त्याच्यासाठी जे फंक्शन राईट केलं आहे ते एडिट आहे. एडिट हे राईट केलं. आता सिमिलर असं यूज करा आणि खाली आपण अजून एक फंक्शन काय करतोय, राईट करतोय. यामध्ये मला काय करायचं आहे, डिलीट राईट करायचं आहे. डिलीट इथे मी डिलीट नावाचा राऊट काय करेल, राईट करेल. ओके, तर हे मी इनिशियली जेव्हा लारावेलची सिरीज सुरू झाली त्यावेळेस मी राउटिंगमध्ये हे कन्सेप्ट सांगितली होती की याच्यामध्ये गेट पोस्ट सोडून पुट, डिलीट आणि अजून पॅच हे पण आहे, बट ते आपल्याला नंतर न बघायचं. मग आपण आता आज बघितलंय की पुट आणि डिलीट कसं वर्क करणार आहोत, तर ते जनरली API मध्ये यूज केलं जातं. मग आता डिलीटसाठी मी पुन्हा खाली एक फंक्शन राईट केलेलं आहे. हे डिलीट फंक्शन मी काय करणार, इकडे कॉल करणार. ओके, आता आपण हा जो वे यूज केलेला आहे हा डिरेक्टली आपलं जे रेग्युलर राउटिंग असतं त्याच कन्सेप्टने इम्प्लिमेंट केलेला आहे आणि कंट्रोलर मी पूर्ण कस्टम करून दाखवलेला आहे. आता सेम कन्सेप्ट तुम्ही रिसोर्स कंट्रोलर यूज करून दाखवता. कंट्रोलरच्या व्हिडिओजमध्ये कंट्रोलरचा जो टाईप आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, रिसोर्स कंट्रोलर कसा क्रिएट करायचा ते मी एक्सप्लेन केलेलं आहे आणि मी इकडे रिसोर्स कंट्रोलर क्रिएट पण करून दाखवलेला होता. इथे मी एक सिटी नावाचा कंट्रोलर आहे, हा रिसोर्स कंट्रोलर म्हणून यूज केला होता. यामध्ये बघा इंडेक्स, क्रिएट, शो, एडिट, अपडेट, डिस्ट्रॉय हे डिरेक्टली काय केलेलं आहे, वर्किंग केलेलं आहे यामध्ये. ओके, तर हे त्याचं वर्क आहे. यानंतर याच्यात अजून एक राऊट काय, एक फंक्शन काय करावं लागेल, राईट करावं लागेल शो नंतरनं. याच्यासारखंच हे जे डिलीट आहे ऑलमोस्ट सेमच असणार आहे, फक्त थोडासा चेंज आहे तो मी खालीच राईट करून घेतो. शो म्हणून एक फंक्शन असतं जनरली ID यामध्ये आणि इथे तुम्ही फर्स्ट तो रेकॉर्ड रीड करणार, $student इज इक्वल्स टू. रिटर्न करताना मी काय करणार आहे, हे स्टेटस तर ॲज इट इज आहे आणि इथे मी तो मी इथे काय करतोय, राईट करतोय $student आणि हा तो रिझल्ट मला काय करायचा, रिटर्न करायचा. या वेळेने मी तो वर राईट करणार आणि याच्यासाठी पण आपल्याला काय करावं लागेल, एक राऊट राईट करून घ्यावा लागेल. तर तुम्ही इथं तो गेटनेच राईट करता, त्यामुळे इथे तुम्हाला जास्त काही चेंजेस नाही आहे. गेट स्टुडंट, इथे स्टुडंट्स करूया आणि इथे स्लॅश देऊन इथे ID पास करूया. ज्याचा ID पास केलेला आहे तो स्टुडंटचा रेकॉर्ड आपल्याला काय होणार आहे, इकडनं मिळणार आहे. तर काय होतं आहे की इथे आपल्याला हे राउटिंग राईट केले. तुम्ही वाया रिसोर्स राऊट पण करू शकता. हे रिसोर्स राऊट कसा क्रिएट करायचा, ते रिसोर्स कंट्रोलर कसा क्रिएट करायचा, रिसोर्स कंट्रोलर कसा क्रिएट करायचा ते आपण तिकडे मेन्शन केलेलं आहे आणि इकडे मी इम्प्लिमेंट पण केलेलं आहे. बट मी हे कस्टमाइज केलेलं आहे. जे हे का, तर बऱ्याच केसेसमध्ये रिसोर्स कंट्रोलरपेक्षा आपलं लॉजिक वेगळं असू शकतं आणि आपल्याला ते स्क्रॅचपासून करायचं असेल तर त्या केससाठी मी हे केलेलं आहे. ओके, तर तुम्हाला वाटलं तर आपण रिसोर्स कंट्रोलरवर पण व्हिडिओ काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. तो आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघूया. तर हे बघा, हे आपलं पूर्ण राउटिंग काय झालं, परफॉर्म झालं आहे. इथे राउटिंग आणि API कंट्रोलर राईट करणं झालेलं आहे. आता हे टेस्ट कसं करायचं की हे राऊट केलेले आहे हे करेक्ट आहे किंवा नाही आहे, याचं वर्किंग करेक्ट होतंय या नाही होतंय हे आपल्याला काही माहीत नाही. आता आपल्याला हे टेस्ट करायचं आहे. तर मग टेस्ट कसं करणार, तर बघा इथे आपल्याला स्टुडंट म्हणून दिलेलं आहे, याच्यामध्ये हे रेकॉर्ड पण आहे. आता याला टेस्ट करण्यासाठी काय होतं की मार्केटमध्ये भरपूर सारे टूल्स आहेत. तर यामध्ये एक टूल आहे दिलेलं, तर त्याला म्हटलं तर पोस्टमॅन. तर हे पोस्टमॅन जे आहे तर हे पोस्टमॅनमध्ये हे एक पोस्टमॅन म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. हे तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता इंटरनेटवरनं आणि याच्यामध्ये आपल्याला API काय करता येतात, नेहमी टेस्ट करता येतात. तुम्हाला वाटलं तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा
तुम्ही इंटरनेटवर रिसर्च केलं तर मिळेल. याला अल्टरनेटिव्ह पण खूप सारे सॉफ्टवेअर आहे, बट मी हे यूज करतोय. हे इझी आहे अंडरस्टँडिंग करण्यासाठी, एकदम सिम्पल आहे. सध्या आता हे मी दाखवतोच आहे इकडे, तर ते बघूया. तर हे सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काय करता येतं, API टेस्ट करता येतं. याच्यामध्ये याचे डॉक्युमेंटेशन पण बनवता येतं, ते शेअरेबल पण करता येतं आपल्याला, आपल्या टीममध्ये मेंबर्सला शेअर पण करता येतं. त्यासाठी हेच वापरलं जातं. तर बघा आता इथे गेलो मी, मला इथे काय करायचं आहे, नवीन रिक्वेस्ट पास करायची आहे. तर त्या रिक्वेस्टचं तुम्ही नेमिंग वगैरे पण करू शकता इथनं. आणि मला वाटतंय तर मी इथे सध्या नेमिंग नाही देते, मी फक्त इथे टाकतोय. आता माझा जो ॲप्लिकेशन आहे तर तो रन आहे इथे. मग ते रन कसं करायचं किंवा टेस्ट कसं करायचं ते बघा. इथे मला काय करायचं, मी इथे कॉपी केला URL आपला, तो इथे पास करायचा यामध्ये. आता काय आहे की मी API एक्झिक्यूट करतोय आणि API कंट्रोलरमध्ये मला पाहिजे हे पहिलं API रन करायचं आहे गेटवालं, ज्याच्यातनं मला काय होणार आहे, ऑल रेकॉर्डची लिस्ट मिळणार आहे. मग मी काय करणार आहे, इथे याच्या पुढे स्लॅश देऊन आपण API पास करतो. API हा प्रिफिक्स पास केला जातं, नंतर आपला राऊट टाकला जातो. आता हे टाकल्यानंतर इथनं तुम्हाला मेथड्स चेंज करता येते, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट, कुठली मेथड यूज करायची. तर जनरली आपण गेट यूज करतोय, तर काय केलं जातं, तर या वेळेने आपल्याला ते राईट केलं जातं. मग आता ज्यावेळेस मी इथे गेट मेथड राईट करतोय, तर मला बघा इथे मला ते दाखवलं त्याने, तर रेकॉर्ड काय करून दाखवलं, फेच करून दाखवलं. तर इथे बघा इथे ऑप्शन दिलेला असतो तुम्हाला JSON इथे याच्यासाठी रॅपिंग करण्यासाठी रॉ प्रिव्ह्यू कसं दिसतंय ते. तर हे टेक्स्च्युअल असं दिसतंय, प्रेटी म्हणजे फॉर्मॅटिंग करून असं दिसतंय. तर माझ्याकडे हा ॲरे आलेला आहे, हा JSON ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर हा त्याचा ॲरेचं नेम आहे आणि त्याच्यामध्ये एक 1 by 1 रेकॉर्ड्स काय झालेले आलेले आहे. आता हे का असं केलेलं आहे, तर API एक्झिक्यूट झालं नाही झालं यासाठी इकडे अजून एक मेसेज वगैरे देऊ शकतो, नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती आहे त्याच्यामध्ये, किंवा अजून काही इन्फॉर्मेशन यासोबत द्यायची असेल तर मग आपण काय केलेलं आहे, हा एक्स्ट्रा ॲरे क्रिएट केलेला आहे. आता या ॲरेमध्ये तुम्ही अजून देऊ शकता की हे API माझं सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेलं आहे. ओके, मग तुम्हाला हा पण व्हेरिएबल त्याच्यामध्ये काय करता येऊ शकतो, पास करता येऊ शकतो. जर नसेल तर तुम्ही तसा पर्टिक्युलर मेसेज काय करू शकता, त्याच्यामध्ये राईट करू शकता. हे ह्यामध्ये असं दिलेलं आहे, तर ते तुम्ही इथे परत एक्झिक्यूट करून दाखवतो. ओके, हे इथे बघा हा स्टेटस काय ट्रू आहे, म्हणजे API प्रॉपर एक्झिक्यूट झाला आहे आणि त्याच्यामध्ये 2 रेकॉर्ड आलेले मला बघा. एक पहिला आहे 1, 2 आणि ID आहे 2 आणि 1 आणि 3. तर हे रेकॉर्ड काय झाले माझे एक्झिक्यूट झाले. आता हे मी गेटचं एक API एक्झिक्यूट केलं, मी पोस्ट मी इथे करून दाखवतो. मला नवीन रेकॉर्ड क्रिएट करायचं, तर मी पोस्ट इथे सिलेक्शन करणार आणि यानंतर इथं बॉडीमध्ये जायचं आहे मला आणि मला फॉर्म डेटावरती इथे काय होणार, मी जाणार आहे. आता पहिले मला काय करायचं आहे, मला इथं हे चेंज करायचं आहे URL. हा ऑलमोस्ट URL सेम असणार आहे म्हणून मी सेम कॉपी करतोय, बट पुढे फक्त मला त्याचा स्मॉल पार्ट जो आहे तो चेंज होणार आहे. इथे क्रिएट स्टुडंट म्हणून दिलेलं आहे. ओके, आता हा जो क्रिएट स्टुडंटचा पार्ट आहे तर हा मी इथे टाकणार आहे गेटऐवजी क्रिएट स्टुडंट. आता इथे गेल्यानंतर फॉर्म डेटा चूज करायचा आहे. आता यामध्ये 2-3 टाईपचे वेगवेगळे इनपुट्स असतात. आता हे रेग्युलर आपण फॉर्म्स इम्प्लिमेंट करतो तसा आहे, तुम्ही X फॉर्म URL इनकोडेड करू शकता, रॉ JSON डेटा पण पाठवू शकता, भरपूर सारे अल्टरनेटिव्ह आहेत. बट हा स्टँडर्ड प्रोसिजर का सांगतोय की हे जरा फॉर्म डेटा थोडं सिक्युअर असतं ॲज कम्पेअर टू रॉ JSON वगैरे, तर त्यामुळे आपण शक्यतो याला प्रेफर करतोय म्हणून मी इकडे ते राईट करतोय. आता मला काय करायचं याच्यामध्ये जाऊन इकडे माझं जे काही स्टुडंटचं हे होतं API होता किंवा स्टुडंटचा जो काही मॉडेल होता जो मी इथे API कंट्रोलरमध्ये कॉल केलेला आहे, त्याच्यामधल्या ज्या फील्ड्स आहेत ॲड्रेस आणि क्लास, या 3 फील्ड मी काय करतोय इकडे यूज करतोय. पहिला नेम होतं माझं, दुसरं ADDR इथपर्यंत आहे आणि तिसरं आहे माझं क्लास. तुम्ही किती पण फील्ड इथे काय करू शकता, टाकू शकता. त्यांचे डेटा टाईप पण तुम्हाला इकडनं चेंज करता येतात, टेक्स्ट किंवा फाईल. जनरली टेक्स्च्युअल फॉर्मॅटच आपण यूज करतोय. जर तुम्ही फाईल अपलोडिंग चूज करणार असाल तर त्या केसमध्ये याचा यूज केला जातो. आता बघा इथे दिलेलं आहे, मी काय करतो यामध्ये एक टाकतोय रेकॉर्ड. सपोज मी टाकला इथं अलाइस, ॲड्रेस टाकलेला आहे USA, NYC न्यूयॉर्क सिटी USA आणि क्लास आहे MTech किंवा ME म्हणू शकतो, तिकडे MS म्हणतात. ओके, MS टाकलं. आता मी काय करतो, याला एक्झिक्यूट करतो. ज्यावेळेस तो एक्झिक्यूट होईल तर आपल्याला असा रिस्पॉन्स येईल, ट्रू रेकॉर्ड
ॲडेड सक्सेसफुली किंवा क्रिएटेड सक्सेसफुली. आता इकडे खरंच झालं आहे की नाही तुम्ही इकडे एक्झिक्यूट करून चेक करून बघू शकता. यामध्ये तिसरा रेकॉर्ड आला आहे का? येस, 5 नंबरचं इथं मला काय केलं त्याने रेकॉर्ड दाखवलेला आहे. ओके, तर या वेळेने ते वर्किंग करता. आता बघा तुम्हाला हेच रिझल्ट जे आहे, सपोज आता आम्ही गेटचा रिझल्ट एक्झिक्यूट करून दाखवला, हाच रिझल्ट तुम्हाला वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये इकडनं तो काय करता येतो, हे एक्झिक्यूट करता येतं. फॉर एक्झाम्पल इथं डार्ट दाखवलं जे फ्लटरसाठी होतं, तुम्ही इकडे अदर HTTP ओके HTTP भरपूर साऱ्या लँग्वेज आहे. कोटलिनमध्ये तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनसाठी कॉल कसा केला जाईल याचा, तर इथे फक्त तुमचा URL जो लाईव्ह सर्व्हरचा असेल तो आणि तुम्हाला API काय केलं जाईल, एक्झिक्यूट केलं जाईल. यानंतर C#मध्ये दाखवलं आहे, गो लँग्वेजमध्ये दाखवलं आहे, डार्टमध्ये 2 आहे, HTTP आणि डायो म्हणून पॅकेज आहे. जावामध्ये पण ओके HTTP आहे, जावास्क्रिप्टमध्ये फेच आहे, जावास्क्रिप्टमध्ये jQuery किंवा ज्याला अजॅक्स म्हटलं जातं, Node.js ॲक्सिओस आहे, रिक्वेस्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह CG याच्यासाठी यूज केलं जातं iOS-साठी. त्याचं पण इथे फॉर्मॅट दिलेलं आहे, रेग्युलर PHP, कर्ल PHP. यानंतर खूप सारे वे जे आहे ज्याने तुम्ही इथे बघा स्विफ्टमधनं जे की iOS-साठी यूज होतं, जेवढ्या लँग्वेजेस आहेत त्यांचा जो पूर्ण रिक्वेस्ट करण्याचा जो प्रोसिजर आहे तर हा इकडे प्रोव्हाइड केलेला आहे. हे कोडिंग पण आपल्याला इकडे काय होतं, अवेलेबल होतं. तर हे ओव्हरऑल वर्किंग आहे. बाकीचे पण दोघं API सेमच यूज केले जातात, फक्त त्यांच्यामध्ये काय असणार आहे तर इथे तुमचं मेथड बदलणार आहे, याच्यासाठी पुट मेथड होणार आहे आणि नंतर तुम्हाला याच्या पुढे URL पास करावं लागेल याला, याच्यासाठी पुट आणि डिलीटसाठी दोघांसाठी, तर URL पास करावं लागेल. तर हे याचं वर्किंग होतं. तर हा आपला APIचं वर्किंग आहे, API कसं वर्कआउट करतं ते. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक वगैरे करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.